एकामध्ये अपयशी झाला तो आम्हाला असं सांगेल की तुम्ही सगळ्यात अपयशी आहात. One failure is not all failures. एक अपयश म्हणजे सगळं अपयश असं नाही. आमेन म्हणूया का? आमेन. अरे थोडं जम्मू काश्मीर मध्ये नाही आहे. आमेन म्हणूया. आमेन. So one area failure you may be, but does not mean you're failure in every area. आणि एकामध्ये अपयश मिळालं कारणाने याचा अर्थ असा नाही की आपण सगळ्या गोष्टीत अपयशी होऊ. You know, we need to understand something. काहीतरी समजून घेण्याची गरज आहे. You know, Moses was failure because of one wrong incident in his life. मोशे अपयशी झाला एका त्याच्या चुकीच्या कारणामुळं. And because of that, त्या कारणामुळं you know, he thought like life is end here. आणि त्याला असं वाटलं की आता इथं माझं जीवन संपलेलं But आहे. how his life changed? पण कशा प्रकारे त्याचं जीवन पूर्ण बदलून गेलेलं The आहे. point number one पहिली is गोष्ट आपण पाहणार the same point which has happened with Moses has to happen with you and me. आणि जे हा जो मुद्दा आहे जे मोशे बरोबर झालं ते तुमच्या आणि माझ्या जीवनात देखील होऊ शकतं. How the turning took place. आणि कसं बरं एक वेगळं वळण लागतं. Number one point. पहिला मुद्दा Moses listened to the Lord. मोशेनं प्रभूची वाणी ऐकली. शेजारला म्हणा, शेजाऱ्यांना असं म्हणूया स्वतःच ऐकायचं बंद करून देवाचं ऐका. स्वतःच ऐकायचं बंद करून प्रभूची वाणी ऐका. आमेन म्हणूया का? आमेन. आम्ही लय स्वतःच ऐकतो. आम्ही खूप स्वतःच ऐकतो. अरे प्रभूचं ऐका. आम्ही प्रभूचं ऐकायला You know, हवं. the first step, the turning point from failure to success, we need to learn to stop listening to ourselves and our knowledge, our experience, and begin to learn and listen what God is speaking to us. पहिला जो मुद्दा आहे अपयशापासून यशाकडे जाण्याचा की आमचं स्वतःचं ऐकणं सोडून आम्ही प्रभूची वाणी ऐकायला हवी. Can we say amen? आमेन. Without listening to the Lord, there is no hope and there is no आणि future. परमेश्वराची वाणी ऐकल्याशिवाय आम्हाला कोणतंही भवितव्य नाही, कोणतीही आशा नाही.